झालं रात्रीचा दिस सूद चुर झालं रात्रीचा जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला स्टार्टिंगला एक व्हिडिओ आणि इतर लिरिक्स एक मी ॲड करून दिलेले आहेत. टेक्स्ट लेअर मी ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट सर्व हाईड आहे. ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एकूण इथनं अनॲड करतो. अनॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 9.28 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं मित्रांनो टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशाच प्रकारे इथनं आपल्याला शेवटपर्यंत फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता पहिले इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत आणि ते 4ही फोटो आपल्याला टेक्स्ट लेअरच्या इथनं बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पहिले इथनं 4 फोटो इथनं ॲड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी पहिले 4 फोटो इथनं टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला ॲड करून घेतलेले आहेत. करेक्ट आपल्याला 19.22 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 9.22 सेकंदापासून आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. टोटली इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत. ते 4ही फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतो. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 9.28 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला करेक्ट आपल्याला 9.22 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. रेक्टँगलला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्याला फोटोच्या सगळ्यात वरती घ्यायचा आहे. मध्ये 4ही फोटोच्या आपल्याला वरती घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली आणि व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली आणि व्हाईटवरती केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून व्हाईटला पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे. आपल्याला ते एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. हा रेक्टँगल मित्रांनो सगळ्यात आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचा आहे. करेक्ट आपल्याला 9.22 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला अजून एक इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली आणि व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली आणि व्हाईटवर केलेला आहे. व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता आपला इथं प्रॉपर असा शॅडो क्रिएट होऊन जाईल. मी तर तुम्हाला इमोजीची PNG ॲड करून दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं 2 शॅडो इथं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची PNG देखील इथनं आपण ॲड केलेली आहे. तर मित्रांनो, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी 4 टेक्स्ट लेअर इथनं ॲड करून दिलेले आहेत. त्या 4ही टेक्स्ट लेअरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये इथनं टोटल 4 टेक्स्ट लेअर ॲड करून दिलेले आहेत.
त्या चारही टेक्स्ट लेअरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे, शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो, त्या करेक्ट बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 9.22 सेकंदापेक्षा यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. ओव्हरली व्हिडिओला इथनं लॉंग प्रेस करून आपल्याला मित्रांनो इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला इथनं व्हिडिओ इफेक्ट टोटल इथनं 4 ॲड करायचे आहेत. नेक्स्ट बीटला जायचं आहे. अजून एकदा इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर सिम्पली फोटोच्या वरती घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो शेवटचे इथनं 4 फोटो इथनं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टातनं आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी टोटल इथनं 4दा इथनं व्हिडिओ इफेक्ट आपण इथनं ॲड केलेला आहे. तर ॲड केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे, त्या आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला इथनं टोटल 4 फोटो ॲड केलेले आहेत. त्या 4ही फोटोला आपल्याला पहिला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पहिला पटापट इथनं 4ही फोटो इथनं इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 9.22 सेकंदापासून जे आपण शेवटपर्यंत आणि 4 फोटो इथनं ॲड केलेले आहेत, त्या आता 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ व्हील कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.